हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 ची प्रिपरेशन करायचे आहे. युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन योग्यता, आणि याच्यावरचे एमसीक्यू प्रॅक्टिस आपण करणार आहोत. ज्याचं हे आजचं आपलं चौथं लेक्चर आहे एमसीक्यू प्रॅक्टिसचं, रिसर्च मेथोडॉलॉजीवरचं, रिसर्च ॲप्टिट्यूडवरचं. ओके, सो लेट्स स्टार्ट टुडे सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे आपली 26 मार्चला. तर या एक्झामला टार्गेट करणाऱ्या स्टुडंटसाठी आम्ही एक स्पेशल क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत पेपर 1 साठी, जो तुम्हाला हेल्प करेल ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आणि मॅक्झिमम मार्क्स घेण्यासाठी. या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर्स प्लस पीवायक्यूज म्हणजे सगळ्या एक्झाम प्रिपरेशनचा बेस असतो, तो देखील या क्रॅश कोर्समध्ये आम्ही समाविष्ट केलेला आहे. या क्रॅश कोर्सची फीस आहे 2,500 रुपये. 20% डिस्काउंट त्याच्यावरती आम्ही ठेवलेला आहे. आफ्टर डिस्काउंट या कोर्सची फीस होते 2,000 रुपीज. सो लवकरच हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून आपल्या पेपर 1 ची पूर्ण प्रिपरेशन बेस पक्का होईल. हा कोर्स जॉईन करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. पेपर 1 सोबतच पेपर 2 साठी देखील आम्ही फुल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. मॉक टेस्ट, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यूज या सब्जेक्ट साठी अवेलेबल आहेत. पेपर 2 साठी सेम प्रोसिजर आहे. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज फर्स्ट क्वेश्चन. ऐतिहासिक संशोधनात कागदपत्रांचा खरेपणा, अधिकृतता डॅश डॅश मधून तपासली जाते. In historical research, the authenticity of documents is checked from. ऐतिहासिक संशोधनामध्ये म्हणजे जेव्हा आपण हिस्टॉरिकल संशोधन जेव्हा करत असतो, ठीक आहे, पास्ट मध्ये घडून घेतलेल्या संशोधन करत असतो घटनांचा, सो त्याच्यामध्ये जे कागदपत्र असतात ती किती खरी आहेत किंवा त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची ऑथॉरिटी किंवा ऑथेंटिसिटी किती योग्य आहे हे तपासायला काय करावं लागतं. ऑप्शन फर्स्ट, आंतरिक चिकित्सा, बाह्य चिकित्सा, आंतरिक व बाह्य चिकित्सा, सर्वस्पर्शी चिकित्सा. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, बाह्य चिकित्सा. राईट, बाह्य चिकित्साच करावं लागेल ना, आतमधून आपण डॉक्युमेंट्सला आतमधून कसं चेक करणार, म्हणून हे बाह्य चिकित्सा केली जाते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐतिहासिक संशोधनात माहितीतील सुसंगतता व विश्वासार्हता डॅश डॅश मधून तपासली जाते. In historical research, consistency and reliability of information is checked from. मागे जे होते ते डॉक्युमेंट्सची होती, आता इथे रिलायबिलिटी आणि कन्सिस्टन्सी कशी मोजली जाते. ऑप्शन फर्स्ट आहे आउटपेशंट ट्रीटमेंट, इंटरनल मेडिसिन, इंटरनल आणि एक्सटर्नल मेडिसिन, कॉम्प्रेहेन्सिव्ह थेरपी. बाह्य चिकित्सा, आंतरिक चिकित्सा, आंतरिक व बाह्य चिकित्सा, सर्वस्पर्शी चिकित्सा. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, आंतरिक चिकित्सा. ठीक आहे, रिलायबिलिटी आणि कन्सिस्टन्सी इंटरनल मेडिसिन चेक केली जाते. तर डॉक्युमेंट जे आहेत ते कशाने चेक केले जातात, आउटपेशंट ट्रीटमेंटने. ओके, हे दोन वेगवेगळे घटक लक्षात येतील किंवा हे जे याच्यावरचे जर क्वेश्चन आले तर समजेल आन्सर काय द्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डॅश संशोधन हे गत काळाशी संबंधित आहे. डॅश डॅश रिसर्च इज रिलेटेड टू द पास्ट. आता कोणता रिसर्च? ऑप्शन आहेत एक्सपेरिमेंटल, अप्लाइड, सर्वे अँड हिस्टॉरिकल, प्रायोगिक, उपयोजित, सर्वेक्षण आणि ऐतिहासिक. करेक्ट आन्सर एकदम सोपा आहे ऑप्शन 4, ऐतिहासिक. गतकाळ, गेलेला काळ किंवा भूतकाळात घडलेल्या घटनांचा जो रिसर्च आहे तो कशातून केला जातो, हिस्टॉरिकल रिसर्च, ऐतिहासिक संशोधनामधून केला जातो. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संशोधन कार्यकारण संबंधावर जोर देते. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ रिसर्च एम्फसाइजेस कॅज्युअलिटी. ऑप्शन फर्स्ट हिस्टॉरिकल, डिस्क्रिप्टिव्ह, फिलॉसॉफिकल अँड एक्सपेरिमेंटल. मराठीमध्ये आहे ऐतिहासिक, वर्णनात्मक, तत्वज्ञानात्मक आणि प्रायोगिक. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, प्रायोगिक, एक्सपेरिमेंटल. कार्यकारण संबंधावर म्हणजे जे काही घटना घडती आहे त्याचा, जी घटना घडते ती का घडते, कशी घडते, कोणती प्रोसेस फॉलो केली, ह्याला कार्यकारण संबंध म्हणतात. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आपला, एक्सपेरिमेंट मधून करतो आपण. ठीक आहे, कॉज अँड इफेक्ट बघतो ना आपण एक्सपेरिमेंट मध्ये, प्रायोगिक रिसर्च मध्ये, म्हणून याचा करेक्ट आन्सर 4 आहे. पुढचा प्रश्न आहे, संशोधन माहिती संकलनाची साधने खालीलपैकी कशास अनुसरून निवडतो. Researcher selects data collection tools based on which of the following. First, researcher's opinion, गाइडिंग फीडबॅक, रिसर्च ऑब्जेक्टिव्स, संशोधकाचे स्वमत,
मार्गदर्शक अभिप्राय, संशोधनाची उद्दिष्टे, संशोधनाच्या परिकल्पना. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 संशोधनाची उद्दिष्टे. ठीक आहे, याला अनुसरून आपण सगळी माहिती कलेक्ट करतो राईट. म्हणजे जर तुमचा विषय असेल पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम योग्य की नेटवरून केलेला अभ्यासक्रम योग्य, तर तुमचं उद्दिष्ट काय आहे, नेट वर केलेला अभ्यास जास्त व्याप्ती असते त्याच्यामध्ये किंवा जास्त अभ्यास त्याच्यावरती होतो, हे जर तुमचा उद्दिष्ट असेल तर तुम्ही त्या मार्गाने माहिती निवडणार राईट. सो म्हणजे करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन 3. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, घटनेस प्रत्यक्ष साक्षी नसलेल्या व्यक्तीने साक्षी असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळवणे हा ऐतिहासिक संशोधनाचा डॅश डॅश स्रोत ठरतो. द सोर्स ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च इज द ॲक्विजिशन ऑफ इन्फॉर्मेशन बाय द पर्सन हु इज नॉट एन आय विटनेस टू द इव्हेंट. ऑप्शन फर्स्ट प्रायमरी, सेकंडरी, प्रायमरी अँड सेकंडरी अँड सर्टिफाईड. प्राथमिक, दुय्यम, प्राथमिक व दुय्यम म्हणजे प्राथमिक व दुय्यम दोन्ही एकत्र किंवा प्रमाणित. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 दुय्यम, सेकंडरी. ठीक आहे, आय विटनेस स्वतः नाहीये, जर त्यांनी स्वतः बघितलेलं नाही म्हणजे त्यांनी कुठून तरी माहिती इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, वाचलेली आहे किंवा कोणाकडून तरी ती ट्रान्सफर झालेली आहे आणि मग ती तुमच्यापर्यंत पोहोचल्या थ्रू त्या व्यक्तीच्या. म्हणून हा जो स्रोत असणार आहे तो कसा स्रोत असणार आहे, सेकंडरी नॉट प्रायमरी राईट. जर त्यांनी स्वतः त्या डोळ्यांनी पाहिलं असेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असेल तो तरी पण तो कसा होणार आहे, सेकंडरी सोर्सेस होणार आहे राईट. सगळं डिट्टो एक वर्ड टू वर्ड किंवा कृती टू कृती हे तुम्हाला सांगणार नाहीये ते व्यक्ती, म्हणजे हा सेकंडरी स्रोत आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कार्बन 14 मेथड रिलेट्स टू द डॅश डॅश फिलॉसॉफी ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. कार्बन 14 पद्धती ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश डॅश मीमांसेसाठी संबंधित आहे. ऑप्शन फर्स्ट एक्सटर्नल, बी इंटरनल, इंटरनल एक्सटर्नल, ऑल ऑफ द अबोव. बाह्य, आंतरिक, अंतर्बाह्य, वरील सर्व. करेक्ट आन्सर आहे एक बाह्य राईट. बाह्य म्हणजे काय की एखादी वस्तू असेल तर त्याला वेगवेगळ्या लिक्विड्सने किंवा लॅबमध्ये नेऊन टेस्ट केलं जातं फक्त. ठीक आहे, तर याला बाह्य मीमांसेशी संबंधित आहे असं आपण म्हणतो. ओके, पुढचा प्रश्न, लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश डॅश मीमांसेद्वारे तपासला जातो. ऑथर्स रायटिंग पर्पज ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च डॅश डॅश टेस्टेड बाय मीमांस. ओके, फर्स्ट आहे इंटरनल एक्सटर्नल, इंटरनल एक्सटर्नल, ऑल पर्सिव्हिस. ओके, आंतरिक, बाह्य, आंतरिक व बाह्य आणि सर्वस्पर्शी. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट इंटरनल. आंतरिक गोष्टीतून तपासला जातो, आंतरिक मीमांसेद्वारे तपासला जातो लेखकाचा ऐतिहासिक संशोधनाचा हेतू काय आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, ऐतिहासिक संशोधनाचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट ऑर्डर ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. ऑप्शन आहे समस्या विधान, गृहीतके मांडणी, माहिती संकलन, माहितीचे आंतरिक व बाह्य संशोधन निष्कर्ष, माहितीची आंतरिक व बाह्य मीमांसा, संशोधक निष्कर्ष. दुसरा पर्याय आहे गृहीतके समस्या विधान, माहिती चिकित्सा, माहिती संकलन निष्कर्ष. तिसरा आहे समस्या विधान, माहिती विश्लेषण, माहिती संकलन आणि संकलन निष्कर्ष. चौथा ऑप्शन आहे समस्या विधान, बाह्य आंतरिक मीमांसा, माहिती संकलन आणि निष्कर्ष. याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, कोणताही रिसर्च असेल तर पहिले समस्या विधान असतं, प्रॉब्लेम असतो, त्याच्यानंतर तुम्हाला काही गृहीतक मांडायचे असतात, गृहीतकांवरून माहिती घ्यायची असते, माहिती घेतल्यानंतर मग तुमचा पार्ट येतो जो ऐतिहासिक संशोधनाचा आहे की आंतरिक आणि बाह्य मीमांसा म्हणजे टेस्ट करणार. ठीक आहे, गृहीतक टेस्ट करणार आणि फायनल मग काय येणार संशोधन निष्कर्ष. ठीक आहे, कन्क्लुजन जे येणार आहे ते शेवटी, म्हणजे हीच प्रोसेस फॉलो होणार आहे हिस्टॉरिकल रिसर्च साठी सुद्धा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश डॅश या पायरीमध्ये संशोधकाचा कस लागतो. व्हॉट डज द रिसर्चर डू इन दिस स्टेप ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. फर्स्ट ऑप्शन आहे फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम स्टेटमेंट, हायपोथेसिस फॉर्म्युलेशन, इंटरनल एक्सटर्नल अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन, रिसर्च फाइंडिंग्स. मराठीमध्ये समस्या विधानाची मांडणी, गृहीतके मांडणी, माहितीचा आंतरिक व बाह्य मीमांसा, संशोधकाचे निष्कर्ष. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 माहितीचा आंतरिक व बाह्य मीमांसा, इंटरनल अँड एक्सटर्नल अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये संशोधकाचा कस लागतो म्हणजे काय, इथे रिसर्च कसा होणार आहे लक्षात येतं. ओके ओके, थर्ड करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग टर्म कॅन एक्सप्लेन इन द नेचर ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. खालीलपैकी कोणत्या संज्ञेद्वारा ऐतिहासिक संशोधनाचे स्वरूप स्पष्ट करता येईल. ऑप्शन आहे उदग्र, एकरेषीय, रेषांश, लॉन्जिट्यूडनल, तिर्यक छेदात्मक, क्रॉस सेक्शनल, उदर्ग व तिर्यक छेदात्मक, यापैकी नाही.
लॉन्जिट्युडनल, क्रॉस सेक्शनल, रॅडिकल अँड डायगोनल इंटरसेक्शन, नन ऑफ दिस. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनल म्हणजे स्टडी काय, जो लॉंग टर्म साठी चालतो, राईट. म्हणजे जे मागे घडलेलं आहे तेच पुढे घडत आले का, त्याची लिंक लावणं, लिंक लावून पुढे अजून तोच अभ्यास करणं, हा काय आहे, एक रेषीय अभ्यास आहे किंवा लॉन्जिट्युडनल आहे. खूप काळासाठी चालणारा हा एक रिसर्च असू शकतो किंवा विषय असू शकतो संशोधनाचा. म्हणून ऐतिहासिक संशोधनाचं स्वरूप या प्रकारामध्ये आपण स्पष्ट करतो. ठीक आहे, क्लिअर. पुढचा प्रश्न बघूया. अनकंट्रोल्ड ऑब्झर्वेशन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॅश डॅश रिसर्च. अनियंत्रित निरीक्षण डॅश डॅश संशोधनाचे एक वैशिष्ट्य असते. कोणत्या संशोधनाचं? ऑप्शन आहे हिस्टोरिकल अँड एम्पिरिकल, एक्सपेरिमेंटल अँड सर्वे, सर्वे अँड हिस्टोरिकल, बेसिक अँड हिस्टोरिकल. ऐतिहासिक व प्रायोगिक, प्रायोगिक व सर्वेक्षण, सर्वेक्षण ऐतिहासिक आणि मूलभूत व ऐतिहासिक. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ठीक आहे, सर्वे आणि हिस्टोरिकल. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नियंत्रण करता येत नाही. तुम्ही तुमच्या मनाचे रिझल्ट याच्यामध्ये घालू शकत नाही. जे समोर दिसतंय तेच तुम्हाला नोंद करावी लागते, अन्यथा तुमचा रिसर्च जो आहे तो चुकीचा ठरू शकतो किंवा त्याचे रिझल्ट जे आहेत ते चुकीचे येऊ शकतात. म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. सर्वे आणि हिस्टोरिकल रिसर्च मध्ये अनकंट्रोल ऑब्झर्वेशन करावं लागतं. कुठल्याही प्रकारचा कंट्रोल त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचा नसतो. ठीक आहे, चांगला रिसर्च होण्यासाठी हे आवश्यक आहे किंवा या रिसर्चची ती वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश फॉर द अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन इन रिसर्च इट इज नेसेसरी फॉर द रिसर्चर्स टू हॅव अ हाय लेवल ऑफ इन्साइट अँड थिंकिंग ॲबिलिटी. डॅश डॅश संशोधनात माहितीच्या विश्लेषणासाठी संशोधकाची अंतर्दृष्टी व विचार क्षमता उच्च कोटीची असणे आवश्यक आहे. ऑप्शन फर्स्ट एक्सपेरिमेंटल, सर्वे, हिस्टोरिकल अँड ॲक्शन्स, प्रायोगिक, सर्वेक्षण, ऐतिहासिक आणि कृती. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 हिस्टोरिकल. ठीक आहे, अंतर्दृष्टी किंवा विचार क्षमता उच्च कोटीची असावी लागते, कारण पास्ट मध्ये घडलेल्या घटनांबद्दल आपण काय लिहिणार आहोत हा विचार करावा लागतो, किंवा समोरची जी व्यक्ती वाचणार आहे त्याच्यावरून त्याच्या भावना दुखावणार नाहीत किंवा त्यांची कुठल्याही गोष्टीला त्याचा विरोध असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग आपल्याला त्या माहितीचं विश्लेषण करावं लागतं. म्हणून या ऐतिहासिक संशोधनामध्ये संशोधकाची अंतर्दृष्टी आणि विचार क्षमता दोन्हीही उच्च कोटीचे असणे आवश्यक आहे. ओके, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 हिस्टोरिकल किंवा ऐतिहासिक. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले's ओव्हरऑल लाईफ वर्क कॅन बी स्टडीड इन द फॉर्म ऑफ हिस्टोरिकल रिसर्च. महात्मा फुले यांच्या समग्र जीवन कार्याचा अभ्यास ऐतिहासिक संशोधनाच्या डॅश डॅशच्या प्रकारात करता येईल. ऑप्शन आहे स्टडी ऑफ इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन, स्टडी ऑफ थॉट प्रोसेस, बायोग्राफीज अँड स्टॅट्युटरी रिसर्च, संस्था व संघटनांचा अभ्यास, विचार प्रवाहांचा अभ्यास, की जीवनचरित्रे, वैधानिक संशोधन. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 बायोग्राफीज, जीवनचरित्रे. आता याचा आपण अभ्यास न करता सुद्धा करेक्ट आन्सर सांगू शकलो असतो की एखाद्या कॅरेक्टरचा किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा अभ्यास करणं किंवा संशोधन करणं, त्यांच्या जीवनावरचं संशोधन करणं, याला आपण काय म्हणणार आहोत, बायोग्राफीज किंवा जीवनचरित्रे यांचं म्हणणार आहोत. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय आहे आपल्या इकडे ऑप्शन 3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिस फॉर्म ऑफ हिस्टोरिकल रिसर्च इज रिलेटेड टू द ज्युरिस्प्रुडन्स. ऐतिहासिक संशोधनाचा डॅश डॅश हा प्रकार कायदे देशाशी संबंधित आहे. ऑप्शन फर्स्ट बायोग्राफीज, बिब्लिओग्राफीज, स्टॅच्युटरी आणि फ्लो ऑफ थॉट्स, जीवनचरित्रे, संदर्भ ग्रंथ, वैधानिक आणि विचार प्रवाह. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन 3 स्टॅच्युटरी, वैधानिक. ठीक आहे, याच्यामध्ये कायद्याशी संबंधित गोष्टी किंवा कायद्याशी संबंधित संशोधन केलं जाणार आहे. ठीक आहे, बायोग्राफी, संदर्भ ग्रंथ किंवा विचार प्रवाह हे व्यक्तीच्या जीवनाशीच निगडीत असणार आहेत. सो याच्यामध्ये कायद्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येणार नाही. कायद्याचा संबंध फक्त ऑप्शन 3 स्टॅच्युटरी किंवा वैधानिक प्रकारच्या संशोधनामध्ये कायदेशास्त्राशी संबंधित असे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण आजचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथे संपवलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट सेशन मध्ये नेक्स्ट आणखीन MCQ प्रॅक्टिस करणार आहोत. सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.